हाय हॅलो गुड मॉर्निंग नमस्ते सगळ्यांना. मी सीमा. स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं किचन सवंगडी आणि मी या चॅनलमध्ये. तर पहाटेचे वाजलेले आहेत 5:20. 5:10 मी उठले होते. थोडंसं मी स्वतःसाठी वेळ दिला, मेडिटेशन केलं 10 मिनिटं आणि त्याच्यानंतर किचनमध्ये आले. तर आज मुलाचा काही टिफिन वगैरे नाहीये, तर आज त्याला नाश्ताच करून जायचा आहे. तर मग म्हटलं की चला, रात्री त्याने मला सांगितलं होतं की मला सकाळी टिफिन नकोय, तर मी नाश्ताच करून जाईल. तर त्याने नाश्त्यासाठी मला साबुदाणा खिचडीचा ऑप्शन सुचवला होता. तर म्हटलं ठीक आहे. तर साबुदाणा खिचडी आपल्याला असं वाटतं की मोकळी सुटसुटीत व्हावी, तर त्यासाठी काय करायचं. तसं बघायला गेलं तर साबुदाणा 1.5 ते 2 तासामध्ये छान असा भिजून तयार होतो. पण असं जर वाटत असेल टिफिनमध्ये देखील साबुदाणा आपल्या मुलांना दिल्यानंतर तो छान असा मऊसूत राहावा, रबरसारखा जास्त होऊ नये असं वाटत असेल, तर साबुदाणा ना रात्री भिजत घालायचा आणि त्या साबुदाण्यावर साधारणपणे 1 इंचभर पाणी ठेवायचं. सकाळी मस्तपैकी साबुदाणा भिजून तयार होतो. आणि आता मला शॉर्टकटमध्ये ही साबुदाणा खिचडी मी कशी करते सांगते. तर आता याच्यामध्ये काय बटाटा वगैरे त्याला आवडत नाही, त्याच्यामुळे मी बटाटा वगैरे काही घातला नाही. आणि हे जे शेंगदाण्याचं कूट आहे हे कच्चंच कूट आहे. रात्रीच मी मिक्सरला लावून ठेवलेलं हे कूट, कारण की सकाळी सकाळी सगळे झोपेत असतात आणि मग सकाळी असं सगळ्यांनी डिस्टर्ब करायला बरं नाही वाटत. मग रात्रीच मी असं शेंगदाण्याचं कच्चंच कूट तयार करून ठेवलं. मग सकाळी ना ह्या फोडणीमध्ये आपण डायरेक्ट मिरची जिरं वगैरे घातलं की त्याच्यामध्ये हे कच्चं कूट टाकून द्यायचं. तर छान असं तेलामध्ये परतलं जातं, सोबतच हिरवी मिरची छान परतली जाते आणि शेंगदाण्याच्या कूटला ना छान असा लालसर रंग आला की मग त्यामध्ये आपण छान असा भिजवलेला साबुदाणा घालून द्यायचा. तर आता बघा लालसर असा रंग आलेला आहे. गॅस मी स्लो केला आणि आता यामध्ये साबुदाणा घातलेला आहे. तर असा मोकळा करायचा सुटसुटीत आणि यामध्ये घालून टाकायचा. तर चवीनुसार मीठ घातलंय आणि व्यवस्थित याला मिक्स करायचं. छान असा मोकळा सुटसुटीत मिक्स झाला. आता साबुदाणा बऱ्याच जणांचा पांढरा असा दिसतो खिचडी तयार झाल्यानंतर, तर पांढरट साबुदाणा साधारणपणे कच्चा असतो. तर साबुदाण्याची खिचडी परफेक्ट आपली तयार झाली कसं ओळखायचं, तर साबुदाण्याचा कलर ना थोडासा चेंज होतो, साधारणपणे ट्रान्सल्युसंट असा कलर त्याचा तयार होतो. तर तसा झाला की खिचडी तयार झाली समजायची. मी व्यवस्थित मिक्स केलं याला आणि यावर एक झाकण ठेवून एक छोटीशी हलकी वाफ काढणार आहे, म्हणजे साबुदाणा छान असा शिजला जातो. साबुदाण्याची खिचडी तयार आहे. आता याला मी नाश्ता देते. तर आणखीन जास्त काही वेळ झालेलाच नसणार आहे. तर मी विचार करते की आता ह्याचा नाश्ता वगैरे झाला की मग मी वॉकला जाणार आहे आणि वॉकवरून येऊन नंतर मग मी माझं बाकीचं सगळं उरकणार आहे. आता टिफिन वगैरे नाहीये म्हटल्यानंतर तो बऱ्याच उशिरा येणार आहे, म्हणजे दुपारी साधारणपणे 2-2:30च्या दरम्यान तो घरी येईल. पण बऱ्यापैकी त्याला भूक लागलेली असेल म्हणून त्याला ना भरपूर असं साबुदाणा दिलेला आहे मी. तर मस्तपैकी तो नाश्ता करेल आणि मग जाईल तो. तर साधारणपणे तो ना घरातून 6:15-6:20च्या आसपास निघतो. तर बघा आता घड्याळात साधारणपणे 5:45 झालेले आहेत आणि बाहेर आणखीन इतका अंधार आहे. तर हिवाळा सुरू झालेला आहे, पण पावसाची हजेरी आणखीन आहेच आहे. तर कालच्या व्लॉगमध्ये मी तुम्हाला पनीरचा डब्बा दाखवला होता आणि त्यामधील पनीर कसं तयार होतं ते आजच्या व्लॉगमध्ये तुम्हाला शेअर करते. तर हे बघा खूप छान असं घट्टसर पनीर तयार झालेलं आहे. तर ते मी काढते आणि त्याला कट करून देखील दाखवते. तर आजच्या जेवणामध्ये आहे मस्तपैकी मटर पनीर आणि छान असे 9 लेयरचे आपले बनवलेले साधे सिंपल चपाती, म्हणजे पराठे म्हणू शकतो आपण त्याला. तर मटर पनीर सोबत ना त्रिकोणी किंवा मग चौकोनी अशी चपातीचे शेपचं जर आपण तयार केले ना तर मुलं आवडीने खातात. ही एक गोष्ट मी नोटीस केलेली आहे. त्याच्यामुळे ना मटर पनीर जर असेल तर मी असं काहीतरी वेगळं ट्राय करते. कारण की कसं आहे, सगळ्यांना खुश ठेवण्याचा मार्ग पोटातून जातो. तर मुलं खुश तर मम्मी खुश आणि मम्मी खुश तर मुलांना देखील छान वाटतं माझी मम्मी बेस्ट आहे, चांगली आहे म्हणून. तर आता बेस्ट मम्मीवरून मला आठवलं की बेस्ट मम्मी बनण्याचे असे कोणते उपाय आहेत. तसं तर सगळ्याच मम्मी बेस्ट असतात, पण काही अशा काही गोष्टी आहेत तर ज्या गोष्टी तुम्ही मुलांसोबत कशा वागल्या पाहिजेत तर त्याबद्दल मी आज सांगणार आहे. व्हिडिओ पूर्ण बघा. सगळ्याच मम्मी लविंग आणि केअरिंग असतात, पण बेस्ट मम्मी कसं बनायचं ते सांगते. कसं आहे ना, सगळेच ज्या आया आहेत तर त्या जवळपास 15 तासामधून साधारणपणे 7 ते 8 तास आपल्या मुलांभोवतीच घालवत असतात. त्यांचं खाणं पिणं, त्यांची कपड्यांची काळजी घेणं, त्यांची आरोग्याची काळजी घेणं, तब्येतीची काळजी घेणं, हे सगळं अभ्यास वगैरे घेणं, ह्या सगळ्यांमध्ये त्यांचा वेळ जात असतो. आणि मग तुम्ही म्हणाल की आम्ही इतकं सगळं करतो तरी देखील आम्हाला बेस्ट मम्मीचा अवॉर्ड म्हणजे आणखीन अशा कोणत्या काही गोष्टी आहेत की ज्या आम्हाला आणखीन समजलेल्या नाहीयेत. तर त्याच मी गोष्टी तुमच्याशी आज शेअर करते.
आत्ताच सांगितल्याप्रमाणे आपण मुलांची फिजिकली काळजी घेतो, म्हणजे त्याला खायला काय आवडतं, चांगले कपडे, त्यांचं आरोग्य, अभ्यास हे सगळं करत असतो. पण सायकॉलॉजिकली आपण मुलांची काळजी घेतो का? आता हा महत्त्वाचा प्रश्न आहे. तर होतं काय, बऱ्याचदा असं होतं की मम्मी पप्पा काहीतरी दिवसभरामध्ये एकदा तरी मुलांना ओरडतात आणि ओरडल्यामुळे मुलं काय होतात ना, मुलं ही देवाघरची फुलं असतात, खूप नाजूक मनाची असतात. ओरडलं की त्यांना असं शांत होऊन जातात, लगेच हिरमुसून जातात. त्याच्यामुळे ना मुलांना काय म्हणायचं ते आधी समजून घ्या आणि त्यांना ओरडण्यापेक्षा त्यांना समजून सांगा. मुलांना सगळं समजतं. आपणच उगाच म्हणत असतो की मुलं लहान आहेत, तर मुलं लहान नाहीयेत, मुलांना सगळं समजत असतं. तर वेळेचं गांभीर्य आणि गोष्टीचं गांभीर्य त्यांना समजून सांगा. दुसरी महत्त्वाची गोष्ट, त्यांना सगळ्यांसमोर ओरडू नका. शांतपणे मुलाचा राग शांत झाला की मग त्यांच्या छान अशा मूडनुसार वेळ निवडा आणि त्याला ती गोष्ट समजावून सांगा. तर मुलांना छान वाटतं. एवढंच कशाला हवंय, आपल्यावरूनच घ्या ना. आपल्याला जर कोणी चार माणसामध्ये कोणी काय बोललं तर आपल्याला वाईट वाटतं की नाही? तसंच आहे मुलांचं देखील. तर मुलांना देखील ना एकांतामध्ये छान असं समजावून सांगा आणि त्याचा मूड वगैरे छान असला की छान असं हसत खेळत समजावून सांगितलं की मुलं देखील समजून जातात. दुसरी महत्त्वाची गोष्ट, लहान छोट्या-छोट्या गोष्टीवरून मुलांचं कौतुक करा. मुलांना छोटी-छोटी कामं करायला सांगा आणि ती कामं केल्यानंतर मुलांचं कौतुक करा, कौतुकाची थाप द्या. आता आपल्यावरूनच सांगते, आपल्याला जर आपल्या भाजीची जर कोणी भाजीचं कौतुक वगैरे जर केलं, तर आपल्याला छानच वाटतं नाही का? पण आपल्या भाजीची तुलना जर दुसऱ्या कोणाशी जर केली, तर ते आपल्याला थोडंसं खटकतं. बरोबर आहे की नाही? तसंच मुलांचं आहे. मुलांचं कौतुक करत चला. त्यांची एखादी चुकीची गोष्ट चार माणसामध्ये सांगणं टाळा तुम्ही. वळण आणि संस्कार मुलांना कसे लावायचे असतात, तर ह्याच लहान-सहान गोष्टीमधून मुलांना वळण आणि संस्कार लावायचे असतात. त्याच्यामुळे दिवसभरातून आपल्याला जशी संधी मिळेल तशी संधीचा उपयोग करून मुलांचं कौतुक करत चला. त्याने मुलांची प्रगतीच होणार आहे. आणि आपण आई आहोत, त्यामुळे आपल्याला कळतं की कोणत्या गोष्टीमध्ये आपण आपल्या मुलाचं कौतुक केलं पाहिजे आणि कोणत्या गोष्टीमध्ये मुलांना वेळीच रोखलं पाहिजे. दिवसभरामध्ये आपली गृहिणी म्हणून भरपूर अशी कामाची धावपळ असते, गडबड असते आणि त्याच्यामध्ये चिडचिडपणा होणं स्वाभाविकच आहे. पण म्हणून प्रत्येक वेळी चिडचिड करून आपण आपल्या मुलांशी आपण अशा पद्धतीने बोलू शकत नाही. तर जास्तीत जास्त आपण आपल्या मुलांशी जेव्हा आपण बोलत असतो, त्यावेळेस आपला मूड आपण हसतमुख ठेवला पाहिजे. हसतमुखाने आपण जर आपल्या मुलांशी चर्चा केली, तर मुलांना देखील छान वाटतं, की माझी मम्मी मला समजून घेते आणि किती छान माझी मम्मी बोलते, हसून खेळून असते माझ्याशी. सगळ्यात बेस्ट माझी मम्मी आहे, सगळ्यात जवळची माझी मम्मी आहे आणि म्हणूनच लहान मुलं सगळ्यात जास्त आपल्या मम्मीजवळ असतात. कारण की कसं आहे, रागवणारी मम्मी मुलांना आवडत नाही, पण हसत खेळत असणारी मम्मी मुलांना खूप आवडते आणि म्हणून मुलांना जो ऑप्शन दिला, तुला कोणती मम्मी हवी आहे, हसतमुख की ओरडणारी? तर मुलं नेहमी हसतमुख असणारी मम्मीलाच सिलेक्ट करतात. आणि म्हणून मित्रमंडळीमध्ये, नातेवाईकांमध्ये किंवा मग एकांतामध्ये तुम्ही जेव्हा मुलांशी बोलत असाल, तेव्हा हसतमुखानेच चर्चा करा, हसतमुखानेच त्यांच्याशी बोला. आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा आहे, की बऱ्याचदा असं मला नोटीस मी करते, की माझ्या क्लासमध्ये, की बरेचसे पॅरेंट्स असतात, की एकांतामध्ये मला सांगून जातात, की "नाही बघा ना, तो करतोय, पण ही कशी करत नाही? हिला का जमत नाही किंवा ह्याला का जमत नाहीये?" तर मला असं म्हणायचंय, की तुम्ही आई किंवा पॅरेंट्स वगैरे जर असाल ना, तर तुम्ही त्याची तुलना दुसऱ्या मुलांशी करू नका. प्रत्येक मुलगा हा वेगळा असतो, मुलगी वेगळी असते आणि प्रत्येक मध्ये काही ना काही वेगळं असं खास असतं. त्याच्यामुळे ही गोष्ट आपण प्रकर्षाने टाळली पाहिजे. आपल्या मुलांची तुलना इतर कोणाशीही करू नका. कारण की काय होतं, जेव्हा-जेव्हा आपण मुलांची तुलना इतर कोणाशी करत असतो, तर मुलांना आतून थोडासा न्यूनगंड जाणवत असतो आणि म्हणून आपण ही गोष्ट टाळली पाहिजे. आपल्या मुलांना काय म्हणायचं आहे, काय सांगायचं आहे, त्याने इतर दुसरीकडे जाऊ नये आणि त्याने प्रत्येक गोष्ट आपल्याशी शेअर करावी, असं जर तुम्हाला वाटत असेल, तर वेळ काळ न बघता आपल्या मुलांना समजून घ्या आणि त्यांना काय म्हणायचंय ते लक्षपूर्वक तुम्ही ऐकून घ्या. एखादी गोष्ट, लहान मुलं असतात म्हटल्यानंतर त्यांच्या गोष्टी खूप साध्या सोप्या असतात आणि ती गोष्ट त्यांना समजून सांगू देखील शकता. मुलं हे लगेच समजून जातात. पण त्याच वेळेस आपण चिडचिड करत, "आता नाही नंतर सांगते" असं जर म्हणाले, तर मुलं आपल्यापासून थोडेफार दूर जायला लागतात आणि मग इथे आपली मुलं मनातली गोष्ट आपल्या आईला न सांगता मित्रांना सांगतात. त्याच्यामुळे सगळ्यात जवळची व्यक्ती, सगळ्यात जवळचा मित्र ही आई असते आणि म्हणून वेळोवेळी मुलांना नाही न म्हणता त्यांना समजून घ्या आणि त्यांना समजून सांगा.
तर हे काही मुद्दे होते सगळ्यात बेस्ट मम्मी बनण्याचे. तर आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. भेटू पुन्हा, तोपर्यंत बाय बाय.